पहिली रेसिपी आहे कांदा भजी. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. मी 5 कांदे घेतलेले आहेत, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 मिरची घेतलेली आहे, 1 कप बेसन आहे, पाव टीस्पून मी जिरं घेतलेलं आहे, पाव टीस्पून ओवा आहेत, पाव टीस्पून मी धणे घेतलेले आहेत, हिंग आहे आणि चवीपुरतं मीठ आहे. आता सगळ्या या गोष्टी आपण मिक्स करून घेऊया. मग मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालूया. त्यानंतर धणे वगैरे घालूया आणि मग आपण पिठं मिक्स करून घेणार आहोत. आता मगाशी मी तुम्हाला फक्त बेसन दाखवलेलं आहे, पण त्या बेसनच्या जोडीला मी 3 ते 4 चमचे एवढं तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे. कारण तांदळाचं पीठ घातल्याने हे एकदम कुरकुरीत होतात, भजी एकदम कुरकुरीत होतात, म्हणून तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर मी हे छान तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्याचे छान अगदी कडकडीत झालेल्या तेलामध्ये हे छोटे छोटे ह्याच्यातले पोर्शन टाकून मस्तपैकी खेकडा भजी बनवून घेणार आहोत. तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात आता ह्याच्यातले थोडे थोडे पोर्शन घेऊन आपण सोडून घेऊया. तर मी इथे पहिलंच टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं छान झालेलं आहे. अशाच प्रकारचे आपण सगळेच हे फ्राय करून घेऊ या. आणि हे साधारण गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. फिरवून अलटून पलटून फिरवून आपण हे असे फ्राय करत राहायचं आहे. तर आता हे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. तर या तेलातून आता आपण काढून घेऊया. एका टिश्यू पेपरवर, एका प्लेटवर टिश्यू पेपर घेऊन आपण हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे एक्सेस जे तेल असेल ते निघून जाईल. आता इथे आपले सगळेच भजी तयार आहेत. नेक्स्ट बॅचसुद्धा आपण अशाच प्रकारे तयार करून घेणार आहोत. सगळे भजी तयार आहेत, सर्व करून घेऊया. टोमॅटो सॉसबरोबर किंवा कोणत्या तरी चटणीबरोबर, शेजवान चटणीबरोबर तुम्ही खाऊन घेऊ शकता. दुसऱ्या प्रकारचे भजे आहेत ते म्हणजे बटाट्याचे भजे. त्यासाठी मी 4 बटाटे घेतलेले आहेत. ते मी छान साफ करून ते स्लायसरच्या मदतीने मी ह्याचे स्लाईस करून घेत आहे. डायरेक्ट पाण्यामध्येच मी ते स्लाईस करून घेत आहे. आता स्लाईस करून झाले की ती स्वच्छ पाण्याने धुवून अगदी कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. कोणताही, पण त्याचा कलर जाता कामा नये. तर असा कॉटनचा कपडा घेऊन मी ते स्वच्छ पुसून घेत आहे. पुसलेले चिप्स किंवा पुसलेले हे जे बटाट्याचे काप आहेत ते साईडला ठेवायचे. आता आपण त्यासाठी लागणारं बॅटर बनवूया. त्यासाठी मी चण्याचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे. 2 वाट्या मी बेसन घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे. कोथिंबीर आहे, हळद आहे, मीठ आहे, त्यानंतर चिली फ्लेक्स आहे, ओवा आहेत, बेसन तर मी सांगितलेलंच आहे आणि तांदळाचं पीठ, काश्मीरी मिरची पावडर आहे. हे सगळं मी मिक्स करून घेत आहे. सगळ्या गोष्टी यात टाकून झाल्या की थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि ओवा ह्या हातावर अशा क्रश करून घालून घ्यायच्या आहे. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा थोडा पाणी घालून हे जाडसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की आपलं हे जाडसर बॅटर बनवून झालेलं आहे. आता यात त्या आपण मगाशी कापून ठेवलेले ते काप घालण्याआधी थोडंसं गरम झालेलं तेल मी यात घालून घेतलेलं आहे. कारण मी ह्यात सोडा घातलेला नाही, म्हणून मी असं तेल घालून ते आता हे जे काप आहेत ते त्याच्यात बुडवून ते मस्त छान असं फ्राय करून घेत आहे. मी हे टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने बाकीचे सगळे बटाट्याचे काप आपण असेच फ्राय करून घ्यायचे आहेत. छान असे टम्म फुगत आहेत, तुम्ही पाहू शकताय. आणि इथे आपले बटाट्याचे पकोडे किंवा बटाट्याची ही भजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सर्व करून घेऊ शकता. तिसऱ्या प्रकारचे भजी आहेत पालक भजी. त्यासाठी लागणारं साहित्य, मी हे पालकची जुडी छान धुवून घेतलेली आहे. त्याचेही देठं काढून घेतलेले आहेत. तुम्ही देठं काढायच्या आधी धुवा किंवा देठं काढल्यानंतर धुवा. तर मी ही देठं काढल्यानंतर इथे धुवून घेत आहे.
आणि हे धुतलेले पालकचे हे जे पाले आहेत ते सुद्धा कॉटनच्या कपड्यावर ठेवून आपण हे पुसून घ्यायचे आहेत. छान असे पुसून घ्यायचे आहेत. आता त्यासाठी आपण बॅटर बनवूया. मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चिली फ्लेक्स आहेत. मग मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. मीठ आहे. थोडी हळद आहे. अगदी इथे मी थोडासा सोडा घातलेला आहे. मग थोडा पाणी घालून आपण हे बॅटर जाडसर बनवून घ्यायचं आहे. आता बॅटर बनवून झालं. मी तेल गरम करायला ठेवलं आहे. लगेचच आपण हे पाले यात बुडवून आपण हे भजी बनवून घेणार आहोत. हे सुद्धा छान फुललेले आहेत. तुम्ही पाहू शकताय मस्त असे फुललेले आहेत भजे. तर टिश्यू पेपरवर काढून घेऊया. इथे भजी सगळी पालक भजी तयार आहे सर्व करून घेण्यासाठी. कुठल्याही चटणीबरोबर किंवा मेयोनीज बरोबर तुम्ही हे खाऊन घेऊ शकता. मी मेयोनीज ठेवलेला आहे. आता चौथ्या प्रकारची भजी आहे कच्च्या केळ्याची भजी. तर त्यासाठी लागणारं मी फक्त एकच कच्चं केळं घेतलेलं आहे. ते मी साफ करून घेत आहे. मधून चिरून मी ह्याचे साल काढून घेत आहे. आता साल आपण पिकलेलं केळं जसं साफ करतो तसं काढून होत नाही तर कापावं लागतं. स्लायसरच्या मदतीने आपण ह्याचे स्लाइस करून घेणार आहोत. ते सुद्धा पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत. आता हे नाही आपण हे केले ना पुसले तरी चालतात, कारण केळं हे थोडंसं आतून चिकट असतं त्यामुळे त्याला पाणी राहत नाही. मग आपण हे 1 कप इथे बेसन घेतलेलं आहे आणि 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ आहे. थोडी हळद आहे. हिंग आहे. हे सगळं आपण चाळून घेऊया. चाळून झालेल्या या पिठामध्ये थोड्याशा ओवा आपण हातावर क्रश करून घालायच्या आहेत. त्यानंतर मी इथे चिली फ्लेक्स घालून घेत आहे आणि मीठ घालत आहे. मग थोडंसं मी कढीपत्त्याची पानं 4 ते 5 कढीपत्त्याची पानं मी अशी बारीक बारीक चिरून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कोथिंबीर घालून घेऊ शकता. मिक्स हर्ब्स घालून घेऊ शकता तुमच्या मर्जीनुसार. तर मी तिकडे गरम करायला ठेवलेलं आहे तेल आणि इथे मी करून घेत आहे बॅटर. तर बॅटर तयार आहे. आता यात आपण केळी बुडवून ती आपण तेलात सोडून घ्यायची आहेत. तेल मस्त गरम झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण निरनिराळ्या प्रकारची भजी बनवून घेऊ शकतो. फिरवून घेऊयात आणि तयार आहेत हे भजी सर्व करून घेण्यासाठी. ही सुद्धा तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही सर्व करून घेऊ शकता. मी इथे कैरीची चटणी घेऊन सर्व करून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.